गाढव पण ज्याच्या आयुष्यात आला नाही तो माणूसच निराळा म्हणावा लागेल. म्हणजे लहानपणी बघा, आपण काही चुकलं की आपल्या घरची मोठी माणसं आपल्याला गाढव म्हणायची. आपण नंतर शाळेत जातो आणि शाळेत गेल्यानंतर आपल्याला काही येत नसलं की गुरुजी गाढव आहेस, मठ्ठ आहेस असं म्हणून शिवाय दिलेल्या असतात. अर्थात मोठे पण झाल्यावरही आपण गाढव असतो. म्हणजे पत्नीच्या दृष्टीने अनेकदा हे गाढव माझ्या गळ्यात कसं बांधलं गेलंय असा भाव असतो. काही जणांच्या पत्नी ते म्हणून दाखवतात, काही जणांच्या मनात असतं एवढाच फरक. म्हणजे हे गाढव पुराण आपल्या आयुष्याला पुरलेलंच असतं. खरं तर गाढव हा एवढा कामाचा प्राणी कोणता नाही आणि माणसा इतका आळशी प्राणी दुसरा नाही. मात्र काम करणाऱ्या गाढवाशी काम न करणाऱ्या माणसाची तुलना केली जाते आणि हे गाढव पण आपल्याशी जोडलं जातं. आपल्याला कोणी गाढव म्हटलं की राग येतो. मात्र काम करणाऱ्या गाढवाला काम न करणाऱ्या माणसाची उपमा दिल्यावर किती राग येत असेल. गाढवाला जर बोलता आलं असतं तर आपण त्याचा प्रत्यय घेतला असता. मात्र गाढवाला बोलता येत नाही आणि म्हणून आपण सुरक्षित आहोत. तरी पण एकदा गाढवाला बोलता आलं असतं तर काय झालं असतं आपण अशी कल्पना करू शकता. मात्र गाढव शाळेत जातो, गाढव शिकतो आणि गाढव जेव्हा खुद्द इन्स्पेक्टर होतो तेव्हा काय धमाल होत असेल त्याची कहाणी आपण आज या भागात ऐकणार आहोत. तर मित्रांनो नमस्कार. दरवळच्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो. मी धनंजय गुडसुरकर. दरवळ युट्यूब चॅनलला आपण जो प्रचंड प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. या चॅनलला आणखी आपल्या मराठी वाचकापर्यंत पोहोचण्यासाठी, साहित्य संस्कृतीचे असे वेगवेगळे पैलू अनुभवण्यासाठी या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. तर सांगत होतो आपण गाढवाबद्दल. म्हणजे हे गाढव पुराण काय लावलंय असं तुम्ही म्हणाल, परंतु गाढवाचं आपल्या जीवनात अविभाज्य स्थान आहे मी तुम्हाला सांगितलं. मग गाढव आयुष्यात आपल्याला अनेक प्रकारे आलेला असतो. म्हणजे गाढवाचं लग्न नावाचं नाटक आपण पाहिलेलं आहे, ते प्रत्यक्षात त्याचा चित्रपटही पाहिलेला आहे. आपल्या जीवनात अनेकदा गाढव येऊन गेलेला असतो. गाढवाचं महत्व असं खूप असताना शंकर खंडू पाटील नामक एका कथाकाराची गोष्ट परवा प्रसिद्ध लेखक विजय चोरमारे यांनी आपल्या फेसबुक वॉलवर शेअर केली. विजय चोरमारे यांनी ही पोस्ट आठवल्यानंतर पुन्हा एकदा ही गोष्ट आठवली, कारण त्यांनी सांगितलंय की शंकर खंडू पाटील नावाचे कथाकार होते. म्हणजे धिंडकार शंकर पाटील वेगळे आणि हे शंकर खंडू पाटील वेगळे. तर हे शंकर खंडू पाटील मूळचे पेठेचे, म्हणजे इस्मालपूर जवळचे जे पेठ नाका आहे तिथले, आणि नंतर ते कोल्हापुरात स्थायिक झाले. कोल्हापुरात त्यांनी वर्तमानपत्रात काम केलं, साहित्य पुरवण्याचं संपादन केलं. या शंकर खंडू पाटलांची कथा सांगण्याची एक वेगळी खासियत होती. या कथा ते मस्त अगदी रंगवून सांगायचे आणि गोष्टी वेळेला लोक त्या गोष्टी ऐकायचे. तर हे शंकर पाटील जे गोष्टी सांगायचे त्याला ते कुंडके म्हणायचे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी रंगवून सांगण्याचा त्याचा हातखंडा होता आणि हे कुंडके फार लोकप्रिय होते. त्या कुंडक्यातला एक कुंडका परवा विजय चोरमारे सरांनी शेअर केला. तर ही गोष्ट आहे गाढवांची, नुसत्या गाढवांची नव्हे तर शिकून झालेल्या गाढवांची. म्हणजे त्या काळी गावच्या बाहेर शाळा असायच्या, त्याच्या शेजारी शेत असायचं, मोकळं रान असायचं, तिथं गाढवं, शेळ्या, मेंढ्या काहीतरी चरायची आणि त्या शाळेमध्ये गुरुजी शिकवायची. गुरुजींचं शिकवणं म्हणजे आजच्या सारखं नव्हतं. तर गुरुजी विद्यार्थ्यांना रठ्ठे मारायचे, मार द्यायचे, शिव्या द्यायचे. आणि अशा शिव्या का दिल्या, मार दिल्या म्हणून शाळेत बांधायला जाणारे पालक त्यावेळी नव्हते. तर पालक आमच्या पाल्याला 2 रठ्ठे द्या म्हणून सांगायचे. अशा पालकांच्या काळातली ही गोष्ट. आणि एकदा काय झालं की त्या शंकर पाटलांच्या कथेमधले एकदा काय झालं की एक बेलदार आपली गाढवं घेऊन शाळेच्या आजूबाजूला चारत होता. आता बेलदार म्हणजे गाढव चारणार आहे आपल्या लक्षात आलंच असेल. तर हा बेलदाराचं लक्ष शाळेकडे गेलं आणि गुरुजी शाळेतल्या विद्यार्थ्यांना शिव्या देत होते. माळावर शाळा होती आणि शाळेच्या शेजारी तो बेलदार गाढवर राखत होता. मग त्या बेलदाराचं लक्ष गाढव चारत होता, शाळेकडे जायचं, गुरुजी काय शिकवतात हे त्याला आकर्षण होतं आणि म्हणून तो हळूहळू गुरुजींकडे लक्ष द्यायचा. गुरुजी काय म्हणत आहेत याकडे तो लक्ष द्यायचा. तर हा बेलदार गाढव हाकून नेत असताना त्याचं लक्ष गुरुजींकडे गेलं. गुरुजी वर्गात विद्यार्थ्यांना शिकवता शिकवता म्हणत होते आणि तो अजून जवळ जाऊन ऐकला तर गुरुजी त्यांना म्हणत होते, गाढवांनो, तुम्हाला शिकवून अक्कल सुद्धा येत नाही. आता तुम्हाला किती शिकवायचं, तुम्हाला शिकवून कितीही जरी शिकवलं तरी उपयोग नाही, तुम्हाला अक्कल येत नाही. आणि आता मात्र बाहेर असणाऱ्या बेलदाराच्या मनात वेगळीच वीज चमकली होती. अरे, हे गुरुजी गाढवांनाही शिकवतात, गाढवांनाही शिकून मोठं करतात. आणि तो बेलदार मग त्याच्या मनात म्हणजे मांडे खायला लागला. त्याला वाटलं की चला आपलीही गाढवं आपण या शाळेत शिकवायला पाठवू आणि आपल्या गाढवाला गुरुजी शिकवतील का असा प्रश्न त्याला पडला. आणि मग तो बेलदार शाळेत आला. मास्तर गाढवाला शहाणं करतात त्याला आता पक्क माहित होतं आणि त्यानं आपल्या पालाकडे निघालेली गाढवं फिरून शाळेत घेऊन आला आणि गाढवा सकट शाळेच्या वरांड्यात आला. मास्तरांच्या पायावर त्याने साक्षात लोटांगण घातलं आणि तो म्हणाला, मास्तर,
माझी एवढी 4 गाढवं पदरात घ्या आणि त्यांनाही शिकवा. आता गुरुजींनाही काही कळत नव्हतं. मास्तर परेशान होते, परंतु त्यांच्या लक्षात आलं की हा घोटाळा काय झालेला आहे. भोळा, भाबडा, अडाणी बेलदार त्यानं गुरुजींना सांगितलेलं ऐकलं होतं की गाढवांनो, तुम्हाला कितीही शिकवा काही उपयोग नाही. आणि त्याच्या डोक्यात आता पक्क बसलं होतं की माझ्या गाढवांना मास्तर शिकवतील आणि त्यांनाही फौजदार, कलेक्टर, मास्तर, शाळा मास्तर, प्राध्यापक, तलाठी काहीतरी करतील. हे त्या गाढवाच्या मनात बसलं होतं. हे माफ करा, बेलदाराच्या मनात बसलं होतं. आणि म्हणून ती गाढवं त्यानं गुरुजींना दत्तक दिली आणि त्यांना सांगितलं की गुरुजी, हे मास्तर 4 ही गाढवं माझी शिकून शहाणी करा. आता त्या बेलदाराला समजवण्यापेक्षा ती गाढवं सांभाळणं गुरुजींना परवडलं. आणि गुरुजींनी काय केलं, आता काय करणार, त्याने ते 4 गाढवं सोडून गेली होती. आता मास्तर काय करणार, त्यांनी ती 4ही गाढवं विकून टाकली आणि पैसे गणपतीला बांधले. गुरुजीच ते, त्यांनी पैसे घेतले, दुसरं काहीतरी आपलं काम केलं आणि खर्चही करून टाकले. मग बरीच वर्षे गेली. बेलदार त्या शाळेत पुन्हा आला आणि म्हणाला, माझी गाढवं तुमच्याकडे शहाणी करायला ठेवली होती, ती शहाणी झालीत का, कुठं आहेत माझी गाढवं. मास्तर क्षणभर गडबडले, त्यांच्याही लक्षात काही नव्हतं, विसरून गेले. मास्तर म्हणाले, तुझी गाढवं अजून राहतात होय. त्याला प्रश्न पडला, मग गाढवं गेली कुठं. मास्तर खूप हुशार होते, त्यांनी सांगितलं, अरे बाबा, तुझी गाढवं शिकली, शहाणी झाली, कोणी फौजदार झाला, कोणी वकील झाला, कोण मास्तर झाला आणि आपापल्या मार्गाला लागली. बिचारा बेलदार भोळा बाबडा होता, त्याला फारसं काही लक्षात आलं नाही. तो तिथून निघाला आणि नेमकं जात त्याच्या वाटेत त्याला पोलीस चौकी लागली. पोलीस चौकीजवळ गेला आणि तो खिडकीतून फौजदाराकडे वाकून बघू लागला. खूप वेळ फौजदाराकडे बघत राहिला. थोड्या वेळानं फौजदाराच्या लक्षात आलं की खिडकीतून कुणीतरी बघतंय, म्हणून त्यानं बाहेर बघितलं आणि बेलदार वाकवल्या दाखवत म्हणाला, अरे वा घ्या, इथं बसलास वय. त्याला वाटलं आपलं हे गाढव आता इथं फौजदार होऊन आलंय. आणि फौजदाराला काय कळना की असं का बोलतंय. आणि त्याने त्याला धरून आणायला लावलं. आणि धरून आणायला लावलं तेव्हा बेलदार म्हणू लागला, म्हणजे ह्याचं बोलणं बेलदाराचं बोलणं त्याला वेड्यासारखं वाटावलं. बेलदाराला काय वाटायला लागलं, हा माझं गाढव आहे. आणि मग चिडलेल्या पोलिसांनी त्याला मारायला सुरुवात केली. मात्र तो बेलदार काही ऐकायचं नाव घेत नव्हता आणि शेवटी फौजदारानं त्याला लाथा घालायला सुरुवात केली. म्हणजे पोलिसी भाषा शिवाय देतात, हे करतात, मारलं. आणि एवढं ऐकूनही मारलं ऐकत नाही म्हटणार फौजदारानं त्याला लाथा घालायला सुरुवात केली. आणि मग मात्र या बेलदाराला आनंद झाला की हे नक्कीच आपलं गाढव आहे. आणि तो म्हणाला, त्या लाथा घालणाऱ्या फौजदाराला म्हणाला, अरे वाग्या, सगळं सुधारलं, खरं अजून तुझी लाथा घालायची सवय गेली नाही का गाढवा. आता मात्र वेड होण्याची वेळ फौजदारावर होती. आपलं हे आणि बेलदार मात्र हुशार झाला होता, समाधानी झाला होता. आपलं गाढव शिकल्याचा आनंद त्याच्या मनावर होता. फौजदारानं त्याला आणखी 2 लाथा घातल्या, बाहेर काढलं. हे बेलदार बाहेर गेला म्हणून फौजदार खुश होता. आणि आपलं गाढव फौजदार झाल्याचा आनंद बेलदाराच्या मनात मावत नव्हता. मित्र हो, कशी आहे कथा. अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला मनोरंजन करून जातात. अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी आणि नवीन नवीन कार्यक्रम ऐकण्यासाठी या युट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.